नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण डेफायनाइट इंटिग्रेशन हा जो आपल्याला एकूण 6 मार्काचा टॉपिक आहे बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने, तर या 6 मार्कातला पहिला पॉइंट आपण चालू केलेला आहे तो म्हणजे डेफिनेशन ऑफ डेफायनाइट इंटिग्रेशन अँड एक्झाम्पल्स ऑन डिपेंडिंग अपॉन दिस डेफिनेशन। मग त्याच्यामधले एक्झाम्पल्स आपण चालू केलेले आहेत। सुरुवातीला काही सिंपल फंक्शन्सचं इंटिग्रेशन डेफायनाइट घेऊन त्याचं आपण व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे। त्यानंतर सबस्टिट्यूशन मेथडचे एक्झाम्पल्स सोडवलेले आहेत। जी इनडेफायनाइटमध्ये आपण एक्झाम्पल सोडवलेले आहेत ती एक्झाम्पल आपल्याला डेफायनाइटमध्ये सोडवता येतात। त्याच पद्धतीने सोडवायची, फक्त शेवटी लिमिट्स घालताना अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट घालायचा, एवढाच फक्त इथं बदल आहे। बाकी प्रोसेसमध्ये कुठेही बदल नाही इंटिग्रेशन काढताना। मग त्या एक्झाम्पलमध्ये सबस्टिट्यूशनचे एक्झाम्पल घेतलेले आहे, त्यानंतर अल्जेब्राइक रॅशनलची घेतलेले आहेत, अल्जेब्राइक इररॅशनलची घेतलेले आहेत। तर आज आपण घेणार आहोत इंटिग्रेशन बाय पार्ट्स। हा जो आपला पॉइंट झालेला होता इनडेफायनाइट इंटिग्रेशनमध्ये, तर त्याच्यावरच्या आधारित एक्झाम्पल्स आपण आता डेफायनाइट इंटिग्रेशन काढणार आहोत। तर त्यानुसार आपण पहिलं फंक्शन घेऊया, इंटिग्रेशन फ्रॉम 0 to π/2, इंटिग्रेशन फ्रॉम 0 to π/2 x into sin x dx, x into sin x dx। मल्टिप्लिकेशन आहे, x हे अल्जेब्राइक फंक्शन आहे, sin x हे ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन आहे। मग मल्टिप्लाइड फंक्शनचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे। आपण इंटिग्रेशन बाय पार्ट्स फॉर्म्युला वापरू शकतो, पण तो डायरेक्ट न वापरता आधी त्याची सिक्वेन्स या शब्दाप्रमाणे आहे का ते आधी चेक करावं लागेल। त्यानुसार LIATE, x म्हणजे अल्जेब्राइक, sin x म्हणजे ट्रिगोनॉमेट्री, म्हणजे a आधी पाहिजे, t नंतर ट्रिगोनॉमेट्री फंक्शन पाहिजे। मग त्यानुसार ही दिलेली सिक्वेन्स बरोबर आहे, म्हणजे आपण फर्स्ट फंक्शन x घेणार, सेकंड फंक्शन sin x घेणार। त्यानुसार इंटिग्रेशन बाय पार्ट्स फॉर्म्युला या ठिकाणी वापरून कसा लक्षात ठेवलेला आपण इंटिग्रेशन बाय पार्ट्स फॉर्म्युला, तर फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इंटिग्रेशन ऑफ सेकंड इंटू डेरिवेटिव्ह ऑफ फर्स्ट, therefore it is equal to first that is x into integration of second minus integration of second into derivative of first into dx from the limits 0 to π/2, स्क्वेअर ब्रॅकेट घालून हे लिमिट्स आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे। आता या ठिकाणी बरेच विद्यार्थी काय करतात, इथे डबल इंटिग्रेशन आहे, तर डबल इंटिग्रेशन आहे म्हणून पुन्हा डबल 2 टाइम्स आपण हे लिमिट्स पुट करायचे नाही। कधी पुट करायचे, त्यासाठी ज्या वेळेला या फंक्शन मधला इंटिग्रेशन साइन ज्या स्टेपला कॅन्सल होईल पूर्णपणे, त्या स्टेपला काय करायचं आहे, हे लिमिट पुट करायचं आणि तोपर्यंत हे लिमिट ब्रॅकेट टाकून लिहायला विसरायचं नाही, हे लक्षात घ्या। मग त्यानुसार sin x इंटिग्रेशन मायनस cos x, sin x इंटिग्रेशन मायनस cos x, x ची डेरिवेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 1, therefore it is equal to x into minus cos x minus integration of minus cos x into 1 into dx from the limits 0 to π/2। Here is minus minus plus and cos x integration sin x, therefore we get it is equal to x minus x into cos x plus sin x from the limits 0 to π/2। आणि आता या स्टेपला काय झालेलं आहे, इंटिग्रेशन साइन कॅन्सल झालेला आहे, आता आपण लिमिट पुट करू शकतो। लक्षात आलं, डबल इंटिग्रेशन आहे म्हणून डबल लिमिट पुट करायचे नाही, उत्तर तुमचं चुकणार आहे। तर कधी लिमिट पुट करायचं, इंटिग्रेशन बाय पार्ट्स फॉर्म्युला तुम्ही डेफिनेट साठी वापराल त्यावेळेला, ज्यावेळेला पूर्णपणे इंटिग्रेशन साइन कॅन्सल होईल त्या स्टेपला आपण काय करणार आहोत, लिमिट पुट करणार आहोत। लिमिट कसं पुट करायला सांगितलं, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, therefore it is equal to अप्पर लिमिट ज्या ज्या ठिकाणी व्हेरिएबल x आहे त्या त्या ठिकाणी π/2 पुट करा, मायनस ऑफ π/2 इंटू कॉस ऑफ π/2 प्लस साइन ऑफ π/2 मायनस ज्या ज्या ठिकाणी व्हेरिएबल x आहे त्या त्या ठिकाणी 0 पुट करा, मायनस 0 इंटू साइन कॉस 0
प्लस साइन 0. आता व्हॅल्यू काढूया. पाय बाय 2 म्हणजे 90 डिग्री, कॉस 90 0, साइन 90 1, कॉस 0 1, पण 1 इंटू 0 0 होणार आहे, साइन 0 0 म्हणजे ही टर्म कॅन्सल होणार आहे. या ठिकाणी काय येणार आहे, कॉस 90 0 इंटू समथिंग 0, देअरफॉर इट इज इक्वल टू 0 प्लस 1 मायनस 0 प्लस 0 दॅट इज इक्वल टू 1. 1 मायनस 0 1 येणार आहे. देअरफॉर द इंटिग्रेशन ऑफ द गिवन फंक्शन इज इक्वल टू 1. अशा प्रकारे हे जे फंक्शन आहे x इंटू साइन x या फंक्शनचं डेफायनाइट इंटिग्रेशन फ्रॉम द लिमिट्स 0 टू पाय बाय 2 आपण इंटिग्रेशन बाय पार्ट्स या फॉर्म्युल्यानुसार इव्हॅल्युएट करून इट इज इक्वल टू व्हॅल्यू 1 आलेली आहे. हे लक्षात घ्या. काय काय केलं, इंटिग्रेशन बाय पार्ट्स फॉर्म्युला वापरून त्या पद्धतीने स्टेप मांडलेली आहे. लिमिट्स फ्रॉम 0 टू पाय बाय 2 लिहायला विसरायचं नाही. साइन एक्स इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स, एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 आणि अगेन सेकंड इंटिग्रेशन कॉस एक्स इंटिग्रेशन साइन एक्स मायनस मायनस प्लस झालेलं आहे. आणि या स्टेपला इंटिग्रेशन साइन कॅन्सल झालेलं आहे, त्यामुळे आपण काय करणार आहोत, लिमिट पुट करणार. डेफिनेशन नुसार लिमिट पुट करायची, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, देयरफॉर वी गेट इट इज इक्वल टू 1. नेक्स्ट एक्झाम्पल. इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 2 log x dx. इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 2 log x dx. डेफायनाइट इंटिग्रेशन आहे कारण लिमिट्स दिलेले आहेत. कोणाचं लिमिट घ्यायचं आहे, log x या सिंगल फंक्शनचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे आपल्याला. मग log x सिंगल फंक्शनचं इंटिग्रेशन घेण्यासाठी आपण काय केलेलं आहे, सेकंड फंक्शन नाही म्हणून ते आपण सपोज केलेलं आहे 1 to 2 integration of log x into 1 dx. Therefore we suppose first function is log x and second is 1. By using integration by parts we get first into integration of second minus integration of second into derivative of first into dx from the limits 1 to 2. It is equal to log x into 1's integration x minus 1's integration x log x ची derivative 1 upon x into dx from the limits 1 to 2. Here is cancel x from numerator denominator, remaining term is 1 and integration of 1 is again x. Therefore it is equal to x into log x minus integration of 1 that is x from the limits 1 to 2, and here is integration sign is cancelled, therefore we put integration upper limit minus lower limit, therefore we get 2 into log 2 minus 2 minus of, by putting lower limit 1 into log 1 minus 1 log 1 0, therefore it is equal to 2 into log 2 minus 2 minus 0 minus minus plus 1 and minus 2 plus 1 minus 1, therefore 2 into log 2 minus 1. 2 into log 2 ला multiplied power ला जाणार, therefore it is equal to log of 2 raised to 2 minus 1 that is equal to log of 4 minus 1, log 4 minus 1. तर अशा प्रकारे आपल्याला या दिलेल्या फंक्शनचं डेफायनाइट इंटिग्रेशन बाय पार्ट्स आपण या ठिकाणी इव्हॅल्युएट केलेला आहे. फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इंटिग्रेशन ऑफ सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटू dx फ्रॉम द लिमिट्स 1 to 2. इंटिग्रेशन इव्हॅल्युएट करून लिमिट्स ज्या ठिकाणी पुट करतोय त्या ठिकाणी इंटिग्रेशन साइन कॅन्सल झालेलं आहे. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट पुट केले. कुठे पुट करायचं, फंक्शन मध्ये ज्या ज्या ठिकाणी व्हेरिएबल x असेल त्या त्या ठिकाणी पुट करायचं. इव्हॅल्युएट करून आपल्याला व्हॅल्यू मिळाली log 4 minus 1. नेक्स्ट इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1
x into tan inverse x. 0 to 1 x into tan inverse x into dx. X into tan inverse, again here is multiplication of two functions. X is a algebraic function, tan inverse x is inverse trigonometric function. सिक्वेन्स नुसार कोण आधी पाहिजे, एल आय ए टी ई, म्हणजे आय हा ए च्या आधी पाहिजे, म्हणजे इनवर्स फंक्शन आधी पाहिजे. वी राइट इट एज इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 tan inverse x into x into dx. By applying the integration by parts formula, it is equal to first into integration of second minus integration of second into derivative of first from into dx from the limits 0 to 1. X integration x square upon 2, x integration x square upon 2, tan inverse x derivative 1 upon 1 plus x square, therefore it is equal to tan inverse x into x square upon 2 minus integration of x square upon 2 into 1 upon 1 plus x square into dx from the limits 0 to 1. To divide आहे इंटिग्रेशन च्या बाहेर घेऊ शकतो, therefore it is equal to x square into tan inverse x upon 2 minus 1/2 into integration of x square upon x square plus 1 into dx from the limits 0 to 1. आता या ठिकाणी ह्या फंक्शनचे इंटिग्रेशन घ्यायचं आहे. सुरुवातीलाच आपण घेतलंय कशा पद्धतीने, तर डिनॉमिनेटर मध्ये आहे x स्क्वेअर प्लस 1 आणि न्यूमरेटर मध्ये आहे x स्क्वेअर. छेदासारखा अंश तयार करण्यासाठी आपण अंशामध्ये जर +1 ज्यादा घेतले तर ते +1 ज्यादा घेतलेले घालवण्यासाठी आपण -1 आपण त्या ठिकाणी मांडणार आहोत. +1 -1 कॅन्सल होतील आहे तसं फंक्शन आपलं राहते. छेदासारखा अंश करण्यासाठी ही ॲडजस्टमेंट केलेली आहे. आता या ॲडजस्टमेंट नुसार अंशामध्ये ह्या दोन टर्मची सबट्रॅक्शन आहे असं सपोज करून हा जो डिनॉमिनेटर आहे हा आपण काय करणार आहोत, सेपरेट करणार आहोत. Therefore it is equal to x square into tan inverse x upon 2 minus 1/2 into integration of x square plus 1 upon x square plus 1 minus 1 upon 1 plus x square into dx from the limits 0 to 1. Here is x square plus 1 cancel होते, 1 राहते आणि 1 minus 1 upon 1 plus x square दोन टर्मची सबट्रॅक्शन आहे. इंटिग्रेशन घेणार आहोत आपण, सेपरेट इंटिग्रेशन घेणार. Therefore it is equal to first term as it is x square into tan inverse x upon 2 minus 1/2 into 1 चे इंटिग्रेशन x minus 1 upon 1 plus x square चे इंटिग्रेशन tan inverse x from the limits 0 to 1. तर अशा प्रकारे या स्टेपला आपलं इंटिग्रेशन साइन कॅन्सल झालेलं आहे. इंटिग्रेशन घेऊन झालेलं आहे, इंटिग्रेशन बाय पार्ट्स फॉर्म्युला. आता आपण लिमिट्स पुट करणार, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. देअरफॉर इट इज इक्वल टू 1/2 दोन्ही टर्म मध्ये कॉमन आहेत, बाहेर घेऊया कारण कॉन्स्टंट वरती या लिमिटचा काहीही परिणाम होत नाही. 1/2 into फर्स्ट upper limit 1, 1 चा स्क्वेअर 1 into tan inverse 1 minus 1/2 कॉमन काढल्यानंतर आधी ही टर्म मांडूया, x square into tan inverse x minus x minus minus plus tan inverse x from the limits 0 to 1. And by putting the limits, upper limit minus lower limit, it is equal to 1/2 into tan inverse 1 minus 1 plus tan inverse 1 minus lower limit 0 into tan inverse 0 minus 0 plus tan inverse 0. Bracket complete. कारण या दोन्ही टर्मला हे 1/2 मल्टिप्लाइड आहेत
आता व्हॅल्यू पुट करूया tan इनवर्स 0 0 tan इनवर्स 0 0 म्हणजे हा ब्रॅकेट पूर्ण कॅन्सल होतोय tan इनवर्स 1 पाय बाय 4 tan इनवर्स 1 पाय बाय 4 it is equal to 1/2 into bracket pi by 4 minus 1 plus pi by 4 pi by 4 plus pi by 4 2 pi by 4 therefore it is equal to 1/2 into bracket 2 pi by 4 minus 1 2 pi by 4 that is 1 upon pi by 2 therefore it is equal to 1/2 into और 1/2 ने मल्टीप्लाई केल्यानंतर पाय बाय 4 minus 1/2. This is the definite value of the given integral by integration by parts we can evaluate. Last example आपण घेऊया. Integration from pi by 2 to pi. Integration from pi by 2 to pi e raised to x into bracket 1 minus cos x 1 minus sin x upon 1 minus cos x 1 minus sin x upon 1 minus cos x into dx. इंटिग्रेशन घ्यायचं आहे डेफायनाइट इंटिग्रेशन घ्यायचं आहे फंक्शन बघितलं तर दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आहे फर्स्ट फंक्शन इज e रेज टू x मग e रेज टू x चा आपल्याला फॉर्म्युला झालाय कोणता तर इंटिग्रेशन ऑफ e रेज टू x इनटू ब्रॅकेट f ऑफ x प्लस f डॅश x इनटू dx इज इक्वल टू e रेज टू x इनटू f ऑफ x प्लस c. तर या फॉर्म्युलानुसार जर आपण हे फंक्शन मांडण्याचा प्रयत्न केला तर त्याचं इंटिग्रेशन आपण डायरेक्ट लिहू शकतो e रेज टू x इनटू f ऑफ x प्लस c. मग आता कसा फॉर्म आहे तर फर्स्ट टर्म इज e रेज टू x आणि सेकंड टर्म मध्ये काय आहे फंक्शन आणि त्याची डेरिव्हेटिव्ह यांची जर ॲडिशन असेल तर त्याचं डायरेक्ट इंटिग्रेशन आपण या फॉर्म्युलानुसार मांडू शकतो. आता पहिली टर्म तर e रेज टू x आहे आता दुसरी टर्म आपण त्या पद्धतीने ॲडिशन फॉर्म मध्ये मांडण्याचा प्रयत्न करूया बघूया मिळते का त्या पद्धतीने. pi by 2 to pi integration e raised to x into bracket 1 minus sin x दोन फंक्शनची वजाबाकी आहे छेद सेपरेट मांडूया 1 upon 1 minus cos x minus sin x upon 1 minus cos x into dx. It is equal to integration from pi by 2 to pi e raised to x into bracket 1 upon 1 minus cos theta 2 sin square theta by 2 2 sin square x by 2 minus sin x in half angle formula 2 sin x by 2 into cos x by 2 upon 2 sin square x by 2 from the limit into dx. Here 2 cancel 1 sin x by 2 cancel cos upon sin that is cot and here is 1 upon sin that is cosec. Therefore it is equal to integration from pi by 2 to pi e raised to x into bracket 1/2 into cosec square x by 2 minus cot of x by 2 into dx. आता कोण कोणाची डेरिव्हेटिव्ह आहे बघूया. cosec square चे डेरिव्हेटिव्ह minus cot of x by 2 आणि cot ची डेरिव्हेटिव्ह मायनस cosec square x आणि x by 2 ची 1 upon 2 म्हणजे आपण फर्स्ट फंक्शन f of x आपण cot x लिहू शकतो. therefore it is equal to integration from pi by 2 to pi e raised to x into bracket minus cot of x by 2 plus 1/2 into cosec square x by 2 into dx. फॉर्म्युला फॉर्म मध्ये कन्वर्ट झालेला आहे e raised to x into bracket f of x plus f dash x. त्यानुसार फर्स्ट फंक्शन therefore it is equal to हे मायनस साइन बाहेर घेतलं तर इथे मायनस येणार आहे तोच फॉर्म येतोय मायनस ऑफ e raised to x into cot of x by 2 from the limits pi by 2 to pi. e
e raised to x into cot of x by 2 from the limits pi by 2 to pi. आणि लिमिट्स आता पुट करून आपल्याला या फंक्शनचं इंटिग्रेशन या ठिकाणी इव्हॅल्युएट करता येईल. इट इज इक्वल टू मायनस ऑफ अपर लिमिट पाय e raised to pi into cot of pi by 2 minus lower limit e raised to pi by 2 into cot of pi by 2 upon 2 pi by 4 and it is equal to 90. Pi by 2 that is 90 and pi by 4 that is 45. Cot 45 1 and cot 90. Cot 90 म्हणजेच tan 90 चा reciprocal that is 0 minus of 0 minus e raised to pi by 2. Therefore minus minus plus it is equal to e raised to pi by 2. तर अशा प्रकारे आपल्याला या दिलेल्या फंक्शनच्या डेफायनाइट इंटिग्रेशन आपण या ठिकाणी इव्हॅल्युएट केलेलं आहे. तर या ठिकाणी आपण डेफायनाइट इंटिग्रेशन या टॉपिक मधल्या पहिल्या पॉइंटवरची बऱ्यापैकी एक्झाम्पल घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्यानुसार महत्त्वाचे एक्झाम्पल घेतलेले आहेत. समजलेली जे नसतील त्याच्यासाठी तुम्ही फोन करून माझ्याशी चर्चा करू शकता. तर राहिलेले एक्झाम्पल होमवर्कसाठी तुम्हाला दिले जातील, ते तुम्ही सोडवायचे आहेत. अडचण आली तरी सुद्धा फोन करून विचारा. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूया.